नमस्कार, KTVच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी थेट मातोश्रीवर जाऊन केला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत जाहीर प्रवेश। जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास। रत्नागिरी जिल्ह्यातील सामंतांचा अस्तक करणारच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी केली भीष्म गर्जना। आणि रत्नागिरीतील सोमेश्वर शांतीपीठाच्या विश्वमंगल गोशाळेचं येत्या 28 ऑक्टोबरला होणार शानदार उद्घाटन। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे। राजकीय पक्ष वारंवार बैठका, पत्रकार परिषदा घेत असून राजकीय वर्तुळात अनेक नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। याच पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसला असून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे। बाळ माने यांनी थेट मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सहकुटुंब प्रवेश केला आहे। यावेळी बाळ माने यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी असलेला AB फॉर्म पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिला असल्यानं आता महायुतीचे उमेदवार उदय सामंत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्यातच काटेकी टक्कर अशी लढत होणार असल्याचं बोललं जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। आपणा सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आज आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील असणाऱ्या संघटनात्मक 2 जिल्हे जे आहेत, उत्तर आणि दक्षिण, या जिल्ह्यामधील सर्व कार्यकर्त्यांना आज प्रत्यक्ष भेटण्याच्या संदर्भातला प्रदेश नेतृत्वाने जे सांगितलं होतं, आज सगळ्या जिल्ह्यातील लोकांशी एकत्र आम्ही बसतो आणि 24 तारखेला महायुतीचे उमेदवार म्हणून राजापूर मतदारसंघामधून किरण सामंतजी आणि 25 तारखेला उदय सामंतजी रत्नागिरीमधून फॉर्म भरणार आहेत। ते आत्ताच त्यांनी तशी माहिती दिली। त्यामुळे जिल्हाध्यक्षांशी या संदर्भातही चर्चा झालेली आहे।
त्यामुळे महायुतीचे सर्वच्या सर्व रत्नागिरीमधल्या जागा ज्या आहेत आणि सर्व उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांना शुभेच्छा द्याव्या या दृष्टिकोनातून आज मी रत्नागिरीमध्ये आलो आणि आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीमध्ये आपल्याला सर्वांना एकत्रपणे काम करायचं आहे. कोकणामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा महायुतीमध्ये सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी, मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी असेल किंवा आमच्याबरोबर असणारे सर्व पक्ष आणि कार्यकर्ते ज्या ताकदीने एकत्रपणे लढले, त्यामुळे अतिशय चांगलं यश हे कोकणामध्ये मिळालं. त्याच पद्धतीचं यश येणाऱ्या काळामध्ये कोकणामध्ये पुन्हा एकदा आणि विशेष करून रत्नागिरीमध्ये मिळावं या दृष्टिकोनातून संघटनात्मक सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून आपल्या सर्व उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी आज संघटनात्मक बैठक झाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बैठक झाली आणि सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे की महायुतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वच्या सर्व जागा रत्नागिरीमधल्या जिंकून आल्या पाहिजेत. यावेळी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत, राजापूर मतदारसंघाचे उमेदवार किरण सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदी उपस्थित होते. वगर आणि या सगळ्या ज्या जागा आहेत या महायुतीचाच उमेदवार म्हणून जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. या पद्धतीचं आज दोन्ही रत्नागिरी उत्तर आणि दक्षिण या दोन्ही ठिकाणच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं आहे. कालच माझी त्यांची ऑनलाईन आमची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्येही तसे आम्ही ऑलरेडी त्यांना सांगितलं होतं. आज प्रत्यक्षात येऊन आपण प्रत्येक कार्यकर्त्याला भेटावं, त्याला या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या घडलेल्या प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितली पाहिजे. कार्यकर्त्याची जी काही आपल्याला मनधरणी करावी लागते ती मनधरणी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्यकर्त्यांवर चर्चा करताना कुठल्या 5 विधानसभा मतदारसंघापैकी कुठल्या मतदारसंघावरती अधिक लक्ष द्यावं लागेल असं आपण काही कार्यक्रम मी असं काहीच सांगितलं नाही. प्रत्येक मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामधील असणारे जवळजवळ 288 मतदारसंघ आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये माझ्याकडे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ हा महायुतीने जिंकला पाहिजे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी एकत्रपणे काम केल्याशिवाय हे मतदारसंघ जिंकता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून बूट बांधणं आणि एकत्रपणे काम केल्याशिवाय या सगळ्या मतदारसंघात यश येणार नाही याची सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे. त्यामुळे यावेळेला महायुतीचे कार्यकर्ते पूर्ण जोमामध्ये महाराष्ट्रात उतरलेले आहेत आणि सर्वच्या सर्व महायुतीचे उमेदवार यांच्या विजयासाठी प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता प्रयत्न करतो. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यानं सर्वांनी मला आशीर्वाद द्यावेत असे भावनिक आवाहन विद्यमान आमदार राजन साळवी यांनी केलं आहे. 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीचं मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस, आप, समाजवादी आणि अन्य घटक पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि ह्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीच्या वतीने माझी राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केली. आणि आज मी रत्नागिरी, माझं मूळ गाव, माझा जन्म, माझं शिक्षण, माझं माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, त्यानंतर नोकरीच्या कालावधीमध्ये रत्नागिरी नगरपालिकेचा नगरसेवक, रत्नागिरीचा नगराध्यक्ष, नंतरच्या काळामध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख अशी वाटचाल करत असताना 2007 साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये राजापूर लांजाकरता वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मला उमेदवारी जाहीर केली. त्या निवडणुकीला सामोरं गेलो. त्यावेळेला सुद्धा माझ्या रत्नागिरीच्या पत्रकारांनी मला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद दिले होते. कारण रत्नागिरीमध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष असताना, जिल्हा प्रमुख असताना माझ्या संपूर्ण
राजकीय वाटचालीमध्ये तुम्हा सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. आपण सर्व मंडळी मला आपल्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचवतात. आम्ही काय चांगली कामं केली असतं तर तुम्ही कौतुक करता, चुकीचं काम केलं असतं तर फटकारता. पण त्यामध्ये तुमचा दिशा देण्याचं काम तुम्हा लोकांचं त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून ती वाटचाल करत असताना तुमचा सर्वांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. म्हणून या पुन्हा निवडणुकीला सामोरं जात असताना 2006 सालच्या निवडणुकीला पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणी मी तिथल्या स्थानिक लोकांना घेऊन काम केलं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये 2009 सालची निवडणुकीला सामोरं गेलो, 14ला गेलो, 19ला गेलो. आणि तिन्ही निवडणुकीमध्ये त्या मतदारांनी मला एकदा, दोनदा, तीनदा आमदार बनवलं. आणि मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी विधानसभेमध्ये विविध प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातले, कोकणातले स्थानिक प्रश्न तिथे मार्गस्थ लावले. मला अभिमानाची गोष्ट एक आहे की 15 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या असलेल्या तिसऱ्या टर्म मध्ये माझ्यासारख्या एका सामान्य आमदाराला विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं राहायची संधी मला मिळाली. एवढं मोठं भाग्य मला मिळालं. भले मताधिक्य नव्हतं, मेजॉरिटी नव्हती म्हणून पराभव झाला, पण त्या उंचीपर्यंत मला या पक्षाने नेऊन ठेवलं याची जाणीव मला निश्चितपणे आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा 2024 सालच्या ह्या विधानसभा निवडणुकीत सामोरं जाताना माझ्या रत्नागिरीचे माझे जे पत्रकार बंधू भगिनी आहेत, माझी माणसं आहेत असं मी म्हणतो, त्या सर्वांना भेटावं, त्यांचे सर्वांचे आशीर्वाद घ्यावे आणि उद्या उमेदवारी दाखल करावा या पूर्वसंध्येला मी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. आपण सर्व या ठिकाणी माझ्या विनंतीला मानून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. मतदारसंघातील होत असलेले पक्षप्रवेश आणि मुस्लिम समाजाची साथ या प्रश्नांना उत्तर देत आमदार राजन साळवी यांनी सामंतांचा या जिल्ह्यातून अस्त करणार अशी भीष्म गर्जना केली. मध्ये राजापूर लांजा मतदारसंघ हा 1 नंबरचा राहील असा मला विश्वास आहे. सोडा हो, हे जे आले गेलेले उमेदवार जे आहेत ना, त्यांच्याबरोबर मधली कुठची कधी फळी गेलेली आहे, मतदार जागेवरती आहे. तुम्हाला विश्वास देतो अशा तऱ्हेने पैशाचे आमिष, सत्तेचे आमिष न दाखवणारा हा आमचा मतदार नाही आहे. हे अशा तऱ्हेचे लोक त्यांना मातीत गाडणार, हे तुम्ही माझं वाक्य लिहून ठेवा इथे. निश्चितपणे लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडी सोबत होते, आजही आमच्या सोबत आहे. आणि व्यक्ती राजन साळवी म्हणून एका लढवय्या सैनिकाला अनेक वर्ष रत्नागिरीच्या मुस्लिम बांधवांनी स्वीकारलेला आहे, जिल्ह्यातल्या बांधवांनी स्वीकारलेला. त्या मुस्लिम बांधव, बौद्ध बांधव हे पक्षाबरोबर आणि वैयक्तिक राजन साळवीबरोबर नक्की राहणार आम्हाला विश्वास आहे. नाही, आजच्या घडीला आम्ही प्रत्येकाने वाटून घेतलेलं आहे. राजन साळवी आज रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ असेल, राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघ असेल आणि कुठे कुठे मदत लागेल तिथे नक्की लढणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचे नेते भास्करराव जाधव यांना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधले बरीचशी ठिकाणं दिलेली आहेत, वाटून घेतलेली आहे. हो, 100% तिथं आमची निशाणीचा उमेदवार आहे म्हटल्यानंतर, शिवसेनेचा उमेदवार म्हटल्यानंतर बुद्धजी मुख्यमंत्री होण्यासाठी आम्हाला इथला आमदार निवडून आला पाहिजे. आणि इथं सुद्धा इथल्या असलेल्या शिंदे गटाच्या उमेदवाराला आमचा इथला उमेदवार 100% पाडणारच, हे लिहून ठेवा. सामंतांचा अस्त ह्या जिल्ह्यातून आम्ही 100% करणार. दरम्यान राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी आणि महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्यात लढत होणार असल्यानं या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे. आधी खरं म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी समानतेने वागायला पाहिजे होतं. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुम्हाला अधिकार दिल्यानंतर तुमच्याकडे जे जिल्हा नियोजनचे जे हेड आहेत, त्या हेडच्या प्रत्येक विभागातले निधी आतापर्यंत मी आज भास्कर जाधव बघितले पालकमंत्री, त्यानंतर उदय सामंत बघितले, त्यानंतर वायकर बघितले आणि अनिल परब साहेब बघितले. विरोधी पक्षातले सुद्धा मी त्यावेळेला आमदार मंत्री बघितले, पालकमंत्री आज आमचे सुद्धा बघितले. पण ह्या असलेल्या पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी दुजाभावाची वागणूक केली, आज या ठिकाणी नाही म्हटलं तुम्हाला सांगतो मी, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जनसुविधा म्हणून जो हेड आहे, तो जनसुविधा हेड खाली जो निधी आम्हाला आमदार म्हणून हक्काने द्यायला पाहिजे तो दिला जात नाही. दुसरं जो डोंगरी निधी ह्या जिल्ह्यामध्ये 3 तालुके 3.5 तालुके डोंगरी आहेत, त्यात राजापूर लांजा आणि साखर संगमेश्वरचा सहभाग आहे. डोंगरीचा निधी तालुक्याला 1 कोटी असतो. 1 कोटी मधले 80% म्हणजे 80 लाख रुपये हे स्थानिक आमदारांना द्यायचे असतात आणि 20 लाख रुपये त्यांनी पालकमंत्र्यांनी वापरायचे असतात. आज 2 अनिल परब साहेबांचा राहिलेला निधी
आणि आत्ताचा हा निधी, ह्या दोन्ही वर्षातल्या निधीमध्ये डीपीडीसीच्या माध्यमातून येणारा जो डोंगरी निधी असतो त्या निधीचा त्या ठिकाणी त्यांनी अन्याय केला आणि एकही पैसा त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये, भास्करच्या मतदारसंघामध्ये डोंगरी निधी दिला नाही. पर्यायाने त्यांनी, पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या मतदारसंघावरती लोकांवरती अन्याय केलेला आहे. हे त्यांनी व्यवस्थित नाही केलेलं आहे, त्यामुळे चुकीचं केलं. पण मी सांगतो तुम्हाला, अशा तऱ्हेची निधी किती डोंगरीचा, किती निधी डीपीडीसी जनसुविधेचा, पण निधी असेल त्याच्या पलीकडे. आता बघा 300 कोटीचा आराखडा आहे, जनसुविधेला का अमुक निधी असेल, त्याच्यापेक्षा 25-50 पटीने त्यांनी जिल्हा नियोजनची खोटी पत्र दिलेली आहेत, खोटी पत्र दिलेली आहेत. म्हणजे त्या कामांना फक्त त्यांनी शिफारस केली दाखवतात फक्त. त्याला प्रशासन मान्यता मिळाली का, त्याचं टेंडर झालं का, त्याची वर्क ऑर्डर झाली का, तर तुम्ही त्यांना हे करा ना. पण लोकांना ते अक्षरशः फसवतात आहेत. एखाद्या राजापूर लांजामध्ये एका मतदारसंघातल्या एका गावात जायचं, कोणाला ते पकडायचं, त्या ठिकाणी त्याला मंदिराला 2 लाख निधी देतो म्हणायचं, 5 लाख निधी देतो सांगायचं, निधी देतो सांगायचं, आणि द्यायची वेळ येते त्यावेळेला फक्त खडी वाळू द्यायचं आणि मोकळं करायचं. असे अनेक उदाहरण आहेत. राजापूर, लांजा आणि साखरपा विधानसभा मतदारसंघाच्या मागील अनेक वर्षापासून राहिलेल्या विकासाच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचं मत महायुतीचे उमेदवार किरण उर्फ भैया सामंत यांनी व्यक्त केलं आहे. महायुती सरकारने केलेल्या कामावरती लोक प्रचंड खुश असून आज जो पूर्णपणे योग आहे, लोकांचा ओढ जी आहे ही महायुतीतल्या पक्षांकडे आहे. आज जर बघितलं असाल तुम्ही तर लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा रत्नागिरी विधानसभा क्षेत्रामध्ये पूर्ण लोक ही महायुतीमध्ये समाविष्ट होते. त्यामुळे लांजा राजापूर असेल किंवा रत्नागिरी असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गातले महायुतीचे कोणतेही उमेदवार असतील त्यांना कुठेही अडचण येणार नाही. जास्तीत जास्त मताधिक्याने ते निवडून येतील याची मी तुम्हाला खात्री. लोक ही महायुतीने केलेला 2.5 वर्षात महायुतीने केलेला विकास, त्याप्रमाणे भविष्यात त्यांना अपेक्षित असलेला विकास हा महायुतीकडनंच होणार, या उद्देशाने लोक पक्षप्रवेश करत आहेत आणि ते महायुतीसोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो की पनळे गावातली काही प्रमुख मंडळी आम्हाला भेटायला आली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लांजा तालुक्यामध्ये फक्त 2च गावं आपल्यासोबत नाही आहेत, त्यातलं आमचं पनळ एक गाव आहे. तर आम्ही सर्वजण प्रवाहासोबत राहण्याकरता तुमच्याकडे आलो आहे, आमचासुद्धा पक्षप्रवेश करू द्या. येत्या 2 दिवसामध्ये संपूर्ण गावाचा पक्षप्रवेश करू. महायुतीच्या माध्यमातून मी निवडणूक लढत असल्यामुळे मला कोणाचंच तगडं आव्हान वाटतं की माझी होणारी लढत जी आहे सरळ लढत, कोणी समोर उभा राहू दे, मला कोणत्याही उमेदवाराला कमी लेखायचं नाही. परंतु मी सांगतो मी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येणार याची मला पूर्ण खात्री. रत्नागिरी येथे किरण सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना कोणतीही अडचण येणार नसून जास्तीत जास्त मतानं ते निवडून येतील असंही सांगितलं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज जो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला लांजा राजापूर संगमेश्वर विधानसभेची उमेदवारी जाहीर केली याबद्दल मी त्यांचे सर्वोत्तम आभार मानतो. मी अतिशय खुश आहे की मला ही उमेदवारी मिळाली आणि मला आत्मविश्वास देखील आहे की ह्या भागात जी काही विकास कामं रखडली होती, प्रचंड प्रमाणात इथे बेरोजगारी आहे, त्याचप्रमाणे आरोग्याची व्यवस्था ढासळलेली, शैक्षणिक कोणतीही सुविधा नाही, ही सर्व गोष्टींचा विचार करून मी ही इलेक्शन ह्या गोष्टींवरती लढवणार आहे. महायुतीच्या माध्यमातून भविष्यामध्ये ही कामं देखील पुरी करणार आहे. त्याचप्रमाणे माझा असलेला जनसंपर्क, मतदारांचं माझ्यावर असलेलं प्रेम, महायुतीची सर्व घटक पक्ष यांच्यासोबत राहून मी ही निवडणूक जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकणार याची मला पूर्ण खात्री. नामदार उदय सामंत यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचा निर्धार शेटेनगर, उद्यमनगर भागातील नागरिकांनी करावा असं आवाहन शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रज्जाक काझी यांनी केलं आहे. तर सर्वांनी इलेक्शनच्या दिवशी पहिल्यांदा फॉर्म भरण्यासाठी 25 तारखेला बाजूला लग्न असू दे किंवा कोण आजारी असू दे, काही असू दे, फॉर्म भरण्यासाठी यायचं. तसं मतदानाला सर्वांनी हजर राहायचं आहे आणि जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून द्यायचं आहे.
लक्षात आलं ना? जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून द्यायचं आहे. कारण काय, आमदार साहेब वगैरे 5वी वेळ एखाद्या वेळेस कदाचित मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतील आणि आम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकतो. हे आता जेव्हा त्यांनी बघितलं की बाबा शेटेनगरचे एवढे लोक लेडीज आहेत, ते खुश होणार. काय काळजी करू नका तुम्ही, आणि आपली सर्व कामं होतील. एवढं बोलून 2 शब्द. शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेटेनगर, उद्यमनगर आदी भागात माजी सरपंच रज्जाक काझी आणि उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी यांच्या नेतृत्वात मोहल्ला बैठका संपन्न झाल्या. यावेळी शेटेनगर अध्यक्ष अकबर आंबेडकर, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य शकील मोडक, माजी सरपंच साक्षी कुमठेकर आदी उपस्थित होते. या बैठकीला महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी माजी सरपंच साक्षी कुमठेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. फक्त आता एवढंच सांगायचं आहे की गेले जसं अल्ताबाई आणि आरती साहेबांनी सांगितलं आहे की गेले 4 टर्म साहेबांनी भरपूर काम केलं आहे. 20 वर्ष सगळ्या दृष्टीत, म्हणजे शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, मनोरंजनात्मक असेल, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत. शैक्षणिक विचारलं गेलं तर आता आपल्याकडे रत्नागिरी तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज चालू झालं आहे. हे आपल्या उद्यमनगरमध्येच मेडिकल कॉलेज आहे. आपल्या इथे जर मुलांना मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आत्तापर्यंत पुण्या मुंबईत जाऊन तिथे मेडिकलचं शिक्षण घ्यायला लागायचं. पण आता ती सोय आपल्या सामंत साहेबांनी आपल्या रत्नागिरीतल्या मुलांसाठी इथे रत्नागिरी तालुक्यामध्ये केलं आहे. बरं, ते नुसतं मेडिकल कॉलेज, त्यांची आता एवढी मोठी संपत्ती वगैरे आहे, ते आमदार आहेत, पण त्यांनी खाजगी मेडिकल नाही चालू केलं आहे, त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चालू केलं आहे. तर ह्याचा फायदा हा आहे की आपली मुलं ही कमी पैशात तिथे शिक्षण घेऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या इथे इंजिनिअरिंग कॉलेज चालू केलं आहे, ते पण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज चालू केलं आहे. आणि अशा बऱ्याच शैक्षणिक सुविधा त्यांनी इथे केल्या आहेत. थोड्याच दिवसात आपल्या इथे इमिटेशन ज्वेलरीचं 6 महिन्याचं प्रशिक्षण देणारी इन्स्टिट्यूट पण इथे चालू होणार आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण 6 महिने ट्रेनिंग घ्यायचं आणि जे इमिटेशन ज्वेलरी तयार करणाऱ्या ज्या मोठ्या कंपनी असतात त्याच्यामध्ये ते आपल्याला जॉब देणार, म्हणजे स्किल डेव्हलपमेंटच्या पण योजना इथे साहेब मोठ्या प्रमाणावर आणत आहेत. आणि आपण बघतोय की आपल्या उद्यमनगर भागामध्ये कितीतरी नवीन कंपन्यांचं ओपनिंग होतं आहे. म्हणजे ही सगळी विकासात्मक कामं होत आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने बघितलं तर मोठे स्टॅच्यू झालेत. भगवतीमध्ये मोठी शिवसृष्टी उभी राहिली आहे. मग पर्यटनाला पण त्यांनी चालना दिली आहे. रत्नागिरीतील सोमेश्वर शांतीपीठ संचलित विश्वमंगल गोशाळेचं उद्घाटन येत्या 28 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती राजेश आयरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आज विशेष पत्रकार सभा घेण्यामागचं कारण असं आहे की गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये बोलवलं होतं आणि जानेवारी महिन्यामध्ये आपण अशीच शासकीय विश्रामिकेत एक पत्रकार सभा घेतली होती आणि त्या पत्रकार सभेमध्ये तिथे गोशाळा सुरू करतोय अशी घोषणा केली होती. मित्रांनो, सांगायला आनंद असा होतोय की प्रत्यक्ष या पुढच्या 8 महिन्यामध्ये त्या गोशाळेला एक वास्तव स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्या वास्तव स्वरूपाचं एक दर्शन समाजाला घडावं आणि ते आपल्या माध्यमातून घडावं यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आम्ही त्यावेळेला असं म्हटलं होतं की रत्नागिरी शहरातील जी भटकी जनावरं आहेत, गुरं आहेत, गायी आहेत, त्यांचं संगोपन सोमेश्वर शांतीपीठाच्या वतीनं सोमेश्वर या गावी करू. आणि योगायोगानं आपल्यालाही तिथे 5 एकर 10 गुंठे जागा शशिकांत सोनी म्हणून जे तिथले मूळ रहिवासी आहेत त्यांनी दान केली आणि सोमेश्वर शांतीपीठाचं काम सुरू झालं. टप्प्याटप्प्याने आम्ही समाजामधल्या दातृत्व असणाऱ्या व्यक्तींना भेटत गेलो आणि त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला आणि या माध्यमातून तिथे सुरुवातीला काही पत्र्याच्या शेड उभ्या राहिल्या, कार्यकर्त्यांसाठी छोटा निवास उभा राहिला. तरी सुद्धा आमची जी मुख्य गरज होती की रत्नागिरी शहरातल्या तमाम 350 गायी या आम्हाला तिथे न्यायच्या होत्या. 1, 2, 3 गायी अशा करत अक्षय तृतीयाला सुरुवात झाली आणि टप्प्याटप्प्यानं आज तिथे 54 गायी आलेल्या आहेत. 54 गायींची अतिशय उत्तम राहण्याची व्यवस्था करण्यासाठी 25 लाखाची शेड बांधून पूर्ण झालेली आहे आणि त्या शेडचं उद्घाटन आपण 28 तारखेला 28 ऑक्टोबरला वसुबारस या दिवशी करत आहोत आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या वतीनं रत्नागिरीतील सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देतोय. या पत्रकार परिषदेला देवेंद्र झापडेकर, अनुषाताई पेटकर, रवींद्र इनामदार, राजेंद्र हाटे, अशोक पाटील, सुरेश दाते, विनायक हातखमकर, मंदार पानवळकर आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी थेट मातोश्रीवर जाऊन केला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत जाहीर प्रवेश.
जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरी जिल्ह्यातील सामंतांचा अस्त करणारच, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी केली भीष्म गर्जना. आणि रत्नागिरीतील सोमेश्वर शांतीपीठाच्या विश्वमंगल गोशाळेचं येत्या 28 ऑक्टोबरला होणार शानदार उद्घाटन. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.